हुतात्मा चौक या ठिकाणी दलित समाजाने आंदोलन केलं म्हणून हुतात्मा चौक हा अपवित्र झाला आहे अशा प्रकारची घोषणा त्यावेळेचे महापौर असणारे छगन भुजबळ यांनी केली आणि हुतात्मा चौक गोमूत्र टाकून शिंपडण्यात आलं। दस्तूर खुद्द आज 36 वर्षाच्या नंतर मराठा समाजाने दलित समाजावरती जो छगन भुजबळ यांनी अन्याय केला त्याचा वचपा 36 वर्षाच्या नंतर मराठा समाजाने पूर्ण केलेला आहे। साल होतं 1987। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लिखित रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब शोषित पीडित वंचित विद्यार्थी थोर लहान मोठे पुरुष वयोवृद्ध नागरिक संपूर्ण गाव खेड्यामधून मुंबई या ठिकाणी आले होते। बोरी बंदर ते हुतात्मा चौक असा साधारणपणे 10 लाख लोकांचा हा मोर्चा होता। या मोर्चामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या घोषणा देण्यात आल्या, हिंदुत्व विरुद्ध बहुजनवाद अशा प्रकारच्या घोषणा या आंदोलनामध्ये करण्यात आल्या। हुतात्मा चौक या ठिकाणी दलित समाजाने आंदोलन केलं म्हणून हुतात्मा चौक हा अपवित्र झाला आहे अशा प्रकारची घोषणा त्यावेळेचे महापौर असणारे छगन भुजबळ यांनी केली आणि हुतात्मा चौक गोमूत्र टाकून शिंपडण्यात आलं। दस्तूर खुद्द आज 36 वर्षाच्या नंतर मराठा समाजाने दलित समाजावरती जो छगन भुजबळ यांनी अन्याय केला त्याचा वचपा 36 वर्षाच्या नंतर मराठा समाजाने पूर्ण केलेला आहे। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूजवरती हार्दिक स्वागत। मित्रांनो, काल नाशिक या ठिकाणी छगन भुजबळ काही कामानिमित्त येणार होते। छगन भुजबळ हे आपल्या ग्राउंडवरती येणार, यामुळे मराठा समाजातील काही लोकांनी छगन भुजबळ यांना गो बॅक अशा घोषणा दिल्या। त्याचप्रमाणे छगन भुजबळ ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी गोमूत्र शिंपडून तो रस्ता अपवित्र झाला असं त्यांचं म्हणणं होतं, तो त्यांनी गोमूत्र टाकून पवित्र केला। सध्याला आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षणाचा वणवा पेटलेला आहे। जारंगे पाटील हे सतत OBC मधूनच आम्ही आरक्षण घेणार अशा प्रकारची घोषणा आणि भाषणबाजी करताना आपल्याला दिसत आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरातील मराठा समाज देखील एकवटलेला आहे की आम्हाला OBC यामधूनच आरक्षण पाहिजे। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील विविध अशा ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आणि याच्यामधून त्यांनी मराठा समाजातील जारंगे पाटील यांच्यावरती त्याच पद्धतीने सडेतोड असं उत्तर आपल्या भाषणामधून ते करताना दिसत आहे। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे का की जे पेरलं तेच उगवलेलं आहे। छगन भुजबळ यांनी जे पेरलं तेच सध्याला उगवलेलं आहे। दलित समाजावरती तसं जर पाहिलं तर संपूर्ण या महाराष्ट्रातील समाजाने अन्यायाने अत्याचारच केलेला आहे। आजपर्यंत जेवढ्या काही दलितांवरती अन्याय अत्याचार झाले त्यांचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला तर प्रत्येक समाजाची त्याच्यामध्ये नावं येतील। असं कुठला एक समाज किंवा अशी कुठली एखादी जात प्रमुख ठरणार नाही की त्यांनीच दलितांवरती अत्याचार केला। मात्र तथाकथित या महाराष्ट्रामध्ये ज्या जातीच्या उतरंडी आहेत, प्रत्येक जात ही स्वतःला वरची समजते आणि जी वरची जात आहे ती खालच्या जातीला नेहमी दाबण्याचा प्रयत्न करते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी देखील ते अथक असे परिश्रम करत होते। महापरिनिर्वाणाच्या अगोदर त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांचा अर्धवट राहिलेला पूर्ण लिहून झालेला होता, मात्र तो प्रकाशित करण्यात आलेला नव्हता। दलित पॅंथर असेल, त्यानंतर आंबेडकरी समाजातील तरुणांनी विविध असे आंदोलन मोर्चे असतील आणि दलित समाजाची एकी पाहून 1987 साली महाराष्ट्र सरकारने रिडल्स इन हिंदुझम म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण
आणि भाषण याचा 4था खंड प्रकाशित केला. 1987 साली हा ग्रंथ महाराष्ट्र राज्याने प्रकाशित केल्याच्या नंतर तथाकथित त्या काळातील काही संपादक वर्गाने या पुस्तकावरती लेख लिहिले. संपादकीय म्हणून भले मोठे असे पेपरामधली पानं त्यांनी रंगवली आणि एक प्रकारचं चित्र या संपादक लोकांनी निर्माण केलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खंड क्रमांक 4 हा जो महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला आहे, या प्रकाशित केलेल्या खंडामध्ये श्रीकृष्ण आणि राम जे आमचे दैवत आहेत यांच्यावरती अभद्र अशी टीका टिप्पणी केलेली आहे. 1987चा हा काळ होता. त्यावेळी नुकतंच काँग्रेसचं सरकार जाऊन जनता दलाची सरकार स्थापन होणार होती, झालेली होती. जनता दलाची सरकार स्थापन झाल्याच्या नंतर एकीकडे ओबीसींचं आंदोलन सुरू झालेलं होतं, मंडल कमंडल सुरू झालेलं होतं, तर तिसरीकडे राम जन्मभूमीचा देखील कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून सुटाबुटातील असणारे बाळासाहेब ठाकरे यांनी सूट बूट कुर्ता बाजूला ठेवला आणि अंगावरती भगवी शाल, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि कडवट हिंदूपणाचा अंगीकृत आपल्या अंगामध्ये भिनवला. गर्व से कहो हम हिंदू है अशा प्रकारच्या घोषणा रस्त्यावरती देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकावरती कडाडून विरोध केला. कडाडून त्यांनी भाषणं केली. जे कोणी आमच्या राम श्रीकृष्णावरती आरोप प्रत्यारोप करतील त्यांना देखील आम्ही तशाच प्रकारचं गाडून टाकू, ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांची 1987ची होती. याच भाषणाच्या नंतर दलित समाजातील साधारणपणे 10 लाख लोकांनी, संपूर्ण महाराष्ट्रभरातील तरुणांनी, वयोवृद्ध नागरिकांनी, लहान थोर भल्या मोठ्या लहान मुलांनी गावामधून जे काही साधन मिळेल ही साधनं पकडून मुंबई या ठिकाणी आले. बोरीबंदर ते हुतात्मा चौक असा आंदोलनाची दिशा ठरली. साधारणपणे त्या आंदोलनाला 10 लोक जमलेले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये निळे झेंडे होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिराव फुले आणि जेवढे महापुरुष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घोषणा या आंदोलनामध्ये देण्यात आल्या. बोरीबंदर ते हुतात्मा चौक या ठिकाणी साधारणपणे 10 लाखांचा मोर्चा आल्याच्या नंतर हुतात्मा चौक या ठिकाणी पोलिसांनी तो मोर्चा अडवला आणि त्याच ठिकाणी हा मोर्चा समाप्त झाला अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मुंबई या महानगरपालिकेचे महापौर होते छगन भुजबळ. त्यावेळी शिवसेनेचे काही नगरसेवक निवडून आलेले होते आणि अटीतटीच्या किंवा तडजोडीच्या राजकारणातून छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर झालेले होते. हुतात्मा चौक या ठिकाणी दलित समाजाने मोर्चा आणलेला होता. त्याचप्रमाणे 10 लाख लोक जमलेले होते. त्याच्यामुळे वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावरती याच आंदोलनाची बातमी छापून आलेली होती. दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी हातामधून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातामधून गोमूत्र आणलं आणि ते गोमूत्र हुतात्मा चौकावरती शिंपडलं आणि सांगितलं की या आंदोलनामुळे ही जागा अपवित्र झालेली आहे आणि ती अपवित्र झालेली जागा आज आम्ही गोमूत्र शिंपडून पवित्र करत आहोत. 1987 साली छगन भुजबळ यांनी जे पेरलं ते 36 वर्षाच्या नंतर मराठा समाजाने देखील तेच केलं. गोमूत्र शिंपडल्याचा कधीही आणि कुणीही त्याला समर्थन करत नाही, कारण की गोमूत्र शिंपडणं म्हणजे मनुस्मृतीला मानणं. मनुस्मृती ही प्रत्येक जातीवरती अवलंबून आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र ही ज्या वर्णव्यवस्था आहे, याच वर्णव्यवस्थेचा सार म्हणजे मनुस्मृती आहे. प्रत्येक जात ही स्वतःला वरच्या लेवलची समजते आणि प्रत्येक वरची जात ही खालच्या जातीवरती अन्यायाने अत्याचार करताना दिसते. किंवा प्रत्येक वरची जात तुम्ही आमच्यापेक्षा खाली कसे आहात हे प्रत्येक वेळी ती दाखवून देत असते किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. खराडी या ठिकाणी जे भाषण झालं, या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे शब्द उच्चार केला की लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय, म्हणजे हीच का ती लायकी आहे?
तुम्ही स्वतःला जर वरच्या जातीचे समजत असाल आणि दुसऱ्यांना जर तुम्ही खालच्या जातीचे समजत असाल आणि अशा प्रकारे जर तुम्ही नाशिक या ठिकाणी गोमूत्र शिंपाडून जे कृत्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने मनुस्मृतीला धरून आहे. एकीकडे तुम्ही मोठ्या जातीचे आहात म्हणून बाता आणि टिमक्या मिरवता आणि दुसरीकडे तुम्ही मनुस्मृतीचा आधार घेऊन जर दुसऱ्या जातीच्या लोकांवरती जर असे कृत्य करत असाल तर त्याचं समर्थन होणार नाही. मुळामध्ये छगन भुजबळ यांनी जे कृत्य केलं त्याचा वचपा हा मराठा समाजाने 36 वर्षाच्या नंतर पूर्ण केलेला आहे. ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी लक्ष ठेवून असणे गरजेचं आहे.